अगदी थोड्याच वेळात आपण चंदू शेटे सरांचा आवाज ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी ऐकूया आवाज प्रशांत आदवडे. कारागिर साहब अल्पासों की मिट्टी से महफिल सजाता हूँ, कुछ को बेकार कुछ को कला का नजर आता हूँ, ना अरमान रखता हूँ ना फरमान रखता हूँ, तहजीब से सुनो तो सुनने वालों को दिलो जान से सम्मान करता हूँ। स्वागत है आपका बीए किंग चैंपियंस श्रेणी ट्रॉफी 2026 के 5वें संस्करण में। और प्रतियोगिता का आज का दूसरा दिन, पहले मुकाबले में बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है और जल्दी मैच समाप्त हुआ। मिडनाइट गॉगर बनाम विश्व 11 चुपलुन, यह आज के दिन का बहुत महत्वपूर्ण मुकाबला। दानिश और नाजिम प्रारंभिक बल्लेबाज विश्व 11 चुपलुन के कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़ चुके हैं। इस टेनिस विश्व की एक मशहूर आवाज़, मशहूर कमेंटेटर चंद्रकांत शेट्टे, जुन्नर भूषण, मुंबई भूषण और बिजी कमेंटेटर हैं। चंद्रकांत जी, आपका स्वागत है। ऑन सर पर अच्छा स्ट्रोक, गेंद को खेला गया है लॉकलेग बॉन्डेलन की तरफ, डिक्लेयर क्षेत्र में गेंद चली गई। सिंगल के साथ खाता खुलता हुआ बल्लेबाज नाजिम का। नाजिम एक स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। प्रतियोगिता का आज का दूसरा दिन है। कल रोचक मुकाबले, 4 रोचक मुकाबले हुए तो मज़ा आया था दर्शकों के लिए। 36 रन, 30 रन, लो स्कोरिंग मैचेस थे, लेकिन कमाल के मुकाबले। ऑन स्ट्राइक पर पुल किया, दर्शक दीर्घा में गोल किया, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाते हुए शानदार कड़क शॉट बल्लेबाज नाजिम का। शॉट देखे, टाइमिंग देखे, बेहतरीन टाइमिंग के साथ गेंद को खेला गया। बी किंग चैंपियंस श्रेणी ट्रॉफी पर 2026 शॉट पे गेंद बैकफुट चले गए, बॉडी को रोल किया और बैटिंग बहुत ही बेहतरीन था। लाजवाब टाइमिंग, शरीर का संतुलन अच्छा है, सबसे बड़ी बात इनका हेड पोजीशन बहुत ही बेहतरीन था। चैंपियंस श्रेणी ट्रॉफी के दूसरे दिन का यह दूसरे मुकाबले का पहला छक्का बल्लेबाज नाजिम का। बहुत अच्छी गेंद हवा में, पॉइंट पर खिलाड़ी, ये कैच होना चाहिए था। पॉइंट पर कैच छूटा, जीवन दान मिला नाजिम को। इस बार गेंद को ज्यादा नहीं समझ पाए। टेनिस क्रिकेट .in पर एक्शन रिप्ले आप जरूर देखेंगे, जिस तरह से परेश गेंदबाजी कर रहे हैं। इस बार परेशान किया था नाजिम को, गेंद अचानक उछली थी, जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे, टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई थी। अलग किस्म की गेंदबाजी करते परेश। स्कोर 8 बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करें तो ये बहुत महत्वपूर्ण पहले ओवर का खेल, मैंडेटरी पावर प्ले, या 2 खिलाड़ी दायरे के बाहर हैं। पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी मौजूद है, कवर पॉइंट। अब एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी, थोड़ा सा फील्डिंग में बदलाव, लॉकअप पर एक खिलाड़ी तैनात है। इस बार बढ़िया, बहुत ही बेहतरीन फील्डिंग एक्स्ट्रा कवर पर। 1 रन का इजाफा है, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के। 4 गेंदों का खेल हुआ। आज के दिन का दूसरा मुकाबला, पहला मुकाबला जल्दी समाप्त हुआ। मिडनाइट गॉगर वर्सेस विश्व 11 चुपलुन, 2 तगड़ी टीमें। चैंपियन टेनिस ट्रॉफी 2026 बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। रबर बॉल का एक मशहूर टूर्नामेंट आप देख रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद लेग स्टंप के बाहर चली गई और वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। नाजिम 8 बॉल के तरह, दानिश 1 पर बल्लेबाजी कर रहे। स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के। परेश का ये ओवर है, 5 ओवर की कहानी और बीए किंग ओवर की जो कहानी अद्भुत रही है कल, मजा आया।
ऑन सेट पर खेल दिया दायरे के अंदर खिलाड़ी, बहुत ही खराब फील्डिंग, गेंद डीप मिड विकेट, बॉडी रन के बाद 4 रन। बेहतरीन स्ट्रोक, ऑन साइड पर इस गेंद को खेल दिया था, दायरे के अंदर खिलाड़ी गेंद को नहीं रोक पाए। पॉइंट पर भी खराब फील्डिंग हुई है, दायरे के अंदर तो वो खिलाड़ी है, ऑन साइड पर इन्होंने भी खराब फील्डिंग की और उसका फायदा बल्लेबाज को मिला है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4, मच नीडेड बाउंड्री। थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए थे, फ्रंट फुट आप देख सकते हैं लेग स्टंप के थोड़ा सा बाहर लेके गए थे और उसके बाद में ये शॉट खेला गया ऑन साइड पर। अच्छा ऑन ड्राइव, कदम का इस्तेमाल, बहुत ही अच्छा कदम का इस्तेमाल, गेंदबाज का हुआ बुरा हाल और बल्लेबाज नाजिम की बल्लेबाजी बेमिसाल। नाजिम कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 21 बगैर किसी नुकसान के पहले ओवर में बेहतरीन स्टार्ट विश्व 11 चिपलिन के बल्लेबाजों द्वारा, खास करके नाजिम 5 गेंदों में 8 रन, कमाल की पारी वो खेल रहे हैं अपनी टीम के लिए। अच्छा योगदान रहा है, अच्छा कंट्रीब्यूशन रहा है, और पहले मुकाबले में नील नाइट की जो फील्डिंग है वह अच्छी नहीं रही है। पॉइंट पर एक आसान कैच छोड़ा और दायरे के अंदर जो खिलाड़ी था मिड विकेट पर आप देख सकते हैं इन्होंने खराब फील्डिंग की और उसके कारण आपके जो गेंदबाज है उनका हौसला टूटा। यश ने खराब फील्डिंग की, पॉइंट पर जो खिलाड़ी था इन्होंने खराब फील्डिंग की, कुपर ने वहां खराब फील्डिंग की थी। इससे क्या होता है कि प्रेशर रिलीज हो जाता है, गेंदबाज मेहनत करता है विकेट प्राप्त करने के लिए और आप खराब फील्डिंग करते हैं, उसका परिणाम गेंदबाज के मनोबल पर होता है। स्कोर 21 बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर अमन गेंदबाजी करने के लिए आए हैं, दूर से खेले ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे, बहुत ही अच्छा कैच लॉन्ग ऑन पर लिया गया। सौरभ ने अच्छा कैच लपका और बल्लेबाज दानिश की पारी समाप्त, पहले विकेट का पतन गॉन। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। चैंपियन रेडी ट्रॉफी 2026 पावर्ड बाय दीपक दादा पवार को पावर्ड बाय ट्रिपल एस। दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। ट्वेंटी 21 पर 1 सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, अमन के लिए सफलता मिली है और नए बल्लेबाज बैटिंग करने के लिए संतोष विटमल अनुभवी खिलाड़ी है, पिंपली से बिलोंग करते हैं खिलाड़ी। प्रवीण विटमल, संतोष विटमल, ये स्टीवा मार्कवा है और इस वक्त नाजिम नॉन स्ट्राइक रेंज पर। बैकफुट पर थोड़ा इंतजार किया और क्या खूबसूरती के साथ गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। एक्सीलेंट शॉट, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा उछाल लेते भी अंदर की तरफ आई, अंदर आई और बाहर भी चली गई। संतोष विटमल लेफ्ट हैंडर बल्लेबाज है और बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। और अच्छी बात क्या थी, इंतजार किया, गेंद को अपनी तरफ आने दिया, टॉप ऑफ द बॉल चले गए, उसके बाद में गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था।
तो तकनीक आपकी अच्छी है ना, तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं। अब स्टार्ट तो बहुत अच्छा हुआ है। ये कमाल का स्ट्रोक टेनिस के डॉट इन पर आप देख सकते हैं, एक्शन रिप्ले जिससे से स्ट्रोक खेला गया था अलग अलग एंगल से। 27 एक विकेट के नुकसान पर विश्व 11 चिपलून नाजिम के 18 पर 5 गेंदों का सामना किया। संतोष बिटमल छक्के के साथ इरादे को स्पष्ट किया है। अमन ने पहली गेंद पर विकेट प्राप्त किया था, दूसरी गेंद पर उनके ऊपर हमला हुआ है। अब मजा आएगा। ये दो बेहतरीन खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ हैं, दोनों शेरदिल खिलाड़ी हैं, हरपुन मौला खिलाड़ी हैं। अमन के पास भी काबिलियत क्षमता है, प्रतिभा संपन्न खिलाड़ी। और कुछ खिलाड़ी ऐसे होते हैं ना जो डगआउट से सेट होके आते हैं, तो संतोष बिटमल डगआउट से सेट होके आए हैं। 27 पर 1। टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, आंसर पर स्क्वायर लेग की तरफ गेंद को खेला गया। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। सौरभ ने गेंद को फील्ड किया, थ्रू किया, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 28 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रतियोगिता का आज का दूसरा दिन 1 लाख की नकद राशि और क्रिस्टल ट्रॉफी चैंपियन बनने वाली टीम के लिए, रनर अप टीम के लिए 50,000 एंड क्रिस्टल ट्रॉफी चैंपियन रेडी ट्रॉफी 2026 पावर्ड बाय दीपक दत्ता पवार, को पावर्ड बाय ट्रिपल एस। नाजिम ने आंसर पर खेल दिया, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी आ रही है, कैच होना चाहिए। ओ माय गॉड, 2 खिलाड़ी वहां मौजूद थे। ये क्या हुआ? आसान कैच को अपने छोड़ दिया, आसान कैच को अपने कठिन बनाया। स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, मिड विकेट पर खिलाड़ी है। एक तरफ परेश है, दूसरी तरफ चाइना है। ये कैच छूटा है, कैच छूटा और इस वक्त जीवन दान मिला। गेंदबाज क्या करेंगे? 2 बार अवसर वो लेके आए थे, खुशियां लेके आए थे, लेकिन फील्डिंग बहुत खराब। कूपर ने खराब फील्डिंग की, चाइना ने खराब फील्डिंग की है, नाटेकर बहुत अच्छा प्रदर्शन नहीं कर पा रहे। तो यहां परेशानी है आज ग्वागर टीम के लिए। 29 पर 1, दूसरा ओवर प्रगति पर। ऑनसेर पर अच्छा स्ट्रोक, ऑनसेर पर पानी है तो गेंद तो ज्यादा दूर नहीं जाएगी। कूपर गेंद को उठा रहे हैं और तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 30 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है और दूसरे ओवर की आखिरी गेंद। नेक्स्ट मैच युवा स्पोर्ट और पीजी स्पोर्ट के बीच होगा, तो दोनों टीमें तैयार है टॉस के लिए। टीम लिस्ट आपको अपडेट करनी है, दर्शन आपका इंतजार कर रही है कमेंट बॉक्स में। इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते भी दर्शना। ब्रोकन में अच्छी गेंद, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल गेंदबाज अमन द्वारा। सही ठिकाने में गेंद थी, बल्लेबाज का बल्ला नीचे ही नहीं आया, उससे पहले गेंद पीछे चली गई है। एक्शन रिप्ले में देखिए, आखिरी गेंद सफल हुए थे, फॉलो किया, बल्लेबाज लेग स्टंप के बाहर निकल रहे थे और क्या सटीक यॉर्कर था ये, बहुत बढ़िया। आज के दिन की सबसे बेहतरीन गेंद अमन की, कोई मौका नहीं था, चारों खाने चित किया गया था। ओवर बिल्कुल इस वक्त 2 समाप्त हुए हैं। टेनिस क्रिकेट डॉट इन पर अपने एक्शन रिप्ले देखिए, स्कोर 31 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर, नाउ स्कोर 31 पर 1। तीसरा ओवर भी बहुत महत्वपूर्ण रहेगा और ब्रेकिंग ओवर जो है ना, आप 1 से 3 तक ले सकते हैं। अगर आप यहाँ से वो 3 ओवर तक ब्रेकिंग ओवर नहीं लेते तो वो चौथा ओवर मैंडेटरी हो जाएगा। ब्रेकिंग ओवर, मैजिकल ओवर, चैलेंजिंग ओवर, ज़बरदस्त कहानी रही है कल। और चंद्रकांत जी कल के मुकाबले पैसा वसूल रहे हैं। 7 मैचेस थे, 4 मुकाबले आखिरी गेंद तक चले गए थे। आज अभिमानाची गोष्ट आहे, आमच्याबरोबर चंद्रकांत शेट्टे उपस्थित आहेत आणि क्रांती गौरव पुरस्कार त्यांना काल संध्याकाळी मिळाला। क्रांती क्रीडा गौरव पुरस्कार 2026 और जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या शिरेपेच्यामध्ये रोवला गेला आहे। जुन्नर भूषण, मुंबई भूषण आणि आणखीन एक मानाचा तुरा आज आमच्या मित्राच्या शिरेपेच्यामध्ये रोवला गेला। अभिमानाची गोष्ट आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे समालोचक आहेत ना, त्यांना नंतर पेन्शन नाही मिळणार आहे आणि हीच आमची संपत्ती असणार आहे आणि यामुळे या कलाकाराचा ऊर भरून येईल
त्याला ऊर्जा मिळेल. ज्याने हा पुरस्कार दिलाय क्रांती क्रीडा मंडळ, त्यांचेही मनापासून आभार. कारण आपल्या कामाची दखल घेणारी काही मंडळी आहेत, त्यापैकी क्रांती क्रीडा मंडळ, तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026. नाजिम 20 पर के तरफ, संतोष विटमल 9 पर, स्कोर 32 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर. टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद. अब ये जो खास करके खिलाड़ी ना अमित, ये एक प्रतिभाशाली खिलाड़ी है, टैलेंटेड खिलाड़ी है, बल्लेबाजी और गेंदबाजी बहुत बढ़िया करते हैं. लेकिन आज के दिन में आपका माइंडसेट क्या है वो देखना बहुत जरूरी है. ये देखें, आप क्या रिदम में, आप क्या फॉर्म में हैं, क्या रबर बॉल में आप अच्छा कर रहे हैं, क्या आज आप एक बार फिर वो उसी सोच के साथ मैदान के अंदर उतरे हैं, क्या आप लेट आए हैं, वो सारी चीज़ें इंपॉर्टेंट हैं. क्रिकेट के खेल में प्रतिभा तो चाहिए, लेकिन मनोबल, माइंडसेट बहुत महत्वपूर्ण रहेगा. ओह, इस बार क्यों छोड़ा है? हल्का सा फील कर रहे हैं अमित. ये अच्छी गेंद थी, मिडल लेग स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं, पैर पकड़ने की कोशिश, और इसीलिए 2 गेंदें लेग स्टंप के बाहर चली गई थी. अब फिलहाल स्कोर है इसी के साथ थोड़ा सा 34 रन. ये अच्छी गेंद थी, लेग कटर गेंद थी, लेग स्टंप के बाहर पिच हुई. ऑफ स्टंप के बाहर जबरदस्त अपर कट, गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ जाती हुई, टकाटक पटापट कमाल का अपर कट, गेंद बाउंड्री रन के बाद 4 रन. ब्यूटीफुल शॉट. भाई इनको जगह मिलेगी तो कहां छोड़ने वाले हैं, नहीं छोड़ने वाले हैं. पीजी और टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको वो रिपोर्टिंग करनी है और टीम लिस्ट अपडेट करनी है. टॉस के लिए तैयार रहना है. पीजी स्पोर्ट. हिमांश, थैंक यू सो मच, आप सही वक्त पर हमारे साथ जुड़े हुए हैं. आपका स्वागत है चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 के इस बहुत बड़े मंच पर. कदमों का इस्तेमाल किया, पीछे बाउंड्री पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. मन मचल के हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर, और ये लगा 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 शानदार 4. जबरदस्त इनके पास, और एक प्रतिभा संपन्न खिलाड़ी मैदान के अंदर शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. नाजिम इस बार इंतजार किया, छोटी गेंद पर गेंद को हुक किया, चाबुक बल्लेबाजी नाजिम द्वारा, ठोक डाला स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रन. वो अपर कट कमाल का था. उसके बाद में थोड़ा सा डांसिंग डाउन द विकेट आ गए, लेग स्टंप के बाहर चले गए थे और गेंद को पॉइंट बाउंड्री की तरफ खेल दिया था. ये गेंद रुक कर आई है, इंतजार किया, एक बार टॉप ऑफ द बॉल चले गए और गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाहर भेज दिया था. तो इनकी बल्लेबाजी बिल्कुल टकाटक है, रन पटापट आ रहे हैं. स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या इसी के साथ अब बढ़ता हुआ स्कोर 48 स्कोर बोर्ड पर है. विश्व 11 चिपलून. ये अच्छी गेंद थी कूपर की. बॉडी लैंग्वेज इंपॉर्टेंट है, माइंडसेट इंपॉर्टेंट है. आज महंगे साबित हुए अमित. इस मुकाबले में 48 रन 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. संतोष विटमल खेल रहे 9 पर, नाजिम 34 पर 12 गेंदों का सामना किया. विश्व 11 चिपलून 48 1 विकेट के नुकसान पर. अब अंपायर की तरफ से इशारा, बी ए किंग ओवर. चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 पावर्ड बाय दीपक पवार, को पावर्ड बाय ट्रिपल एस.
शुक्रिया डीजे। वेलकम बैक, स्वागत आपका चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 के इस बहुत बड़े मंच पर। सौरभ पवार स्पेशल गेंदबाज रोडेन से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार। स्ट्राइकर इन पर संतोष वेटमल। टप्पा का तेज उछालता ऑन साइड पर गेंद को खेला गया। कल सौरभ पवार को आपने देखा था, वो उमली से बिलोंग करते हैं, और अब सौरभ पवार गेंदबाजी करने के लिए आए ना, ये रानवी से बिलोंग करते हैं। हनीफ को मैं देख रहा हूँ फिलहाल इस वक्त डगआउट में, लीजेंड खिलाड़ी है। हनीफ, आपका भी स्वागत है। हनीफ रुमानी, नाजिम फक्की जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। शोएब शिरलकर और एक लीजेंड खिलाड़ी वहां मौजूद है। शोएब, आपका भी स्वागत। प्रवीण बिटमल, सारे अनुभव खिलाड़ी। राजा चौहान भी वहां मौजूद हैं। टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, ऑन साइड पर खेलने का प्रयास बिल्कुल किया गया था। इस बार अच्छा टाइमिंग नहीं कर पाए राजा चौहान। ये एक खिलाड़ी है, ऑर्गेनाइजर है, महाराष्ट्र पुलिस। राजा चौहान, आपका भी स्वागत। स्कोर 50, एक विकेट के नुकसान पर। ओवर चौथा प्रगति पर है। नाजिम 35 पर खेल रहे, 13 गेंदों का सामना किया। ओ माय गॉड, ये क्या हो रहा है? ये दोनों बल्लेबाजों के साथ दूसरी बार हुआ है। गेंद को छोड़ना और गेंद को खेलना ये कला है। पीजी स्पोर्ट आपको तैयार रहना है टॉस के लिए। थोड़ी देर के बाद टॉस किया जाएगा। ऑन साइड पर हवाई यात्रा पर गेंद को भेजने की कोशिश। गेंद के नीचे खिलाड़ी, बहुत ही अच्छा कैच मिड विकेट पर लिया गया। और इसी के साथ ये विकेट ओंकार बाकर ने बहुत ही शानदार कैच लपका। बल्लेबाज संतोष बिटमल बैक टू द पेबल गॉन। थँक्यू डीजे व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय फैसलजी मुल्ला साहेब उपस्थित आहेत। तेजस कोरगावकर, गौरव नाटेकर, गौरव नागवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर प्रथमेश नवला इव्हेंट, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत। अमरजित एद्रे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सबीर मुल्ला यांचं देखील शुभागमन। या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। और फैसल मुल्ला साहब बहुत स्टाइलिश लग रहे हैं आज। आप मंच पे ऊपर आप इनको देख सकते हैं। गौरव, आपका भी स्वागत है। तेजस कोरगावकर, आपका भी स्वागत। अगले मैच का टॉस किया जाएगा 5 ओवर की समाप्ति के बाद। बहुत अच्छी गेंद टप्पा खाते अंदर की तरफ आई है और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, विकेट प्राप्त किया। सौरभ पवार इस मुकाबले में बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज हनीफ रुमानी आज ज़्यादा कुछ नहीं कर पाए, विकेट के सामने पाए गए। खड़े खड़े खेलने की कोशिश, जोरदार अपील, अंपायर ने कहा यस, आउट। हनीफ रुमानी, प्राइसलेस विकेट मिला इस मुकाबले में गुवाहाटी टीम को। आपको तैयार रहना है अगले मुकाबले के लिए। थोड़ी देर के बाद टॉस किया जाएगा। रेनी ट्रॉफी पर 2026 आज का दूसरा दिन। हनीफ रुमानी आज सस्ते में बैक टू द पेबल चले गए। फैसल मुल्ला साहब में आप बिल्कुल इस वक्त देख रहे हैं। तेजस कोरगावकर, आपका भी स्वागत है। गौरव नागवेकर जो एक बहुत ही बेहतरीन कप्तान भी हैं, शानदार खिलाड़ी। प्रथमेश नवला इवेंट, उसके साथ अमरजीत यद्रे और जमीर मुल्ला साहब, आपका हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। हवा में खूबसूरत लाजवाब स्ट्रोक, डाउन द ग्राउंड, गेट बाउंड्री लाइन के बाद 6 रन।
थैंक आपने 14 रन नहीं बनाए तो आपके 4 रन माइनस होने वाले हैं। अब स्कोर देखिए, स्कोर 52, 14 का टारगेट था। बेकिंग ओवर में वो चैलेंज था, चौथा ओवर, और चौथे ओवर में आपने 14 रन नहीं बनाए। बाबा मोरे मैन फ्रॉम खड़पोली, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला गया था लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ, बल्ले के बीचों बीच, और इस बार टाइमिंग गजब का था। बाबाच्या बॅटमधनं आले 6 धावा। बाबा मोरे मॅन फ्रॉम खडपोली. खडपोलीचं यात्रा जे असतात, 2 यात्रा असतात त्या प्रसिद्ध आहेत. खडपोलीचं क्रिकेटही खूप चांगलं आहे, तिथे कबड्डीला देखील प्राधान्य दिले जातं. खडपोलीची टीम देखील टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करते. तुषार शिंदे जे आमचे मित्र आहेत ते आम्हाला खूप चांगली माहिती या निमित्तानं देत असतात. स्कोर 52 रन 3 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ. अमन गेंदबाजी कर रहे हैं, नाजिम 35 पर शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. 13 गेंदों का सामना किया. ओंकार मोरे ने अपने बेहतरीन स्ट्रोक के साथ, छक्के के साथ इरादे को स्पष्ट किया है. कड़क कड़क शॉट नाजिम फकी का, लॉक ऑन बॉडी की तरफ खेल दिया है. तालियां बज रही है और गेंदबाज का बैंड बाजा. 6 रन. बैटर का एक जबरदस्त स्ट्रोक. वंडरफुल बैटिंग बाय नाजिम फकी. इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस. उनको पता ये आखिरी ओवर है, आखिरी कुछ गेंदें बची हुई है, तो हमला करना है. हमला कर रहे हैं. बेहतरीन टाइमिंग, शानदार शरीर का संतुलन था. हेड पोजीशन बहुत ही लाजवाब. वंडरफुल बैटिंग बाय नाजिम फकी. एंड नाउ स्कोर 58 पर 3. आपके पास 5 गेंदे हैं. विश्व 11 चिपलुन और नील नाइट गॉकर के बीच आज के दिन का ये तगड़ा मुकाबला. टप्पा खाते उछाल था. इस बार खेलने की कोई कोशिश तो नहीं की नाजिम फकी ने, और क्या लेग स्टंप के ऊपर से गेंद चली गई. एक्शन रिप्ले में पता चलेगा. अमर का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. 3 विकेट विश्व 11 चिपलुन ने खो दिए हैं, लेकिन तारीफ करनी होगी नाजिम फकी की जो 41 पर खेल रहे हैं. अर्धशतक बनाने का सुनहरा अवसर है, गोल्डन अपॉर्चुनिटी है. 9 रन चाहिए अर्धशतक पूरा करने के लिए. हवा में गेंद मिस्टर स्टोक है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे क्या ये कैच होगा? बिल्कुल कैच होगा. बेहतरीन फील्डिंग लॉन्ग ऑन पर. सौरभ पवार ने लाजवाब कैच. सौरभ पवार जिन्होंने लिया कैच. अपोनेंट टीम का बिल्कुल नुकसान हुआ और बल्लेबाज नाजिम 41 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए. 16 गेंदों का सामना किया. 256 का स्ट्राइक रेट, 4 छक्के और 3 चौके. नाजिम फकी के लिए वो तालियां बजने वाली है. बहुत ही शानदार बल्लेबाजी रही है. थोड़ा निराश रह गए. 41 पर बिल्कुल बल्लेबाजी कर रहे थे, अर्धशतक के करीब थे, लेकिन जो टीम की जरूरत है उसको पूरा किया. एंड ऑफ द वेरी गुड इनिंग. वेल प्लेड नाजिम फकी. और ये कैच भी देखिए, रनिंग कैच, बहुत दूर थे, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद थे, वहां से भाग के आना था. बिल्कुल शरीर का संतुलन रखना था, गेंद के ऊपर निगाहें रखनी थी. तो सौरभ ने बहुत बेहतरीन कैच लपका. सौरभ पवार 58 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. अमन गेंदबाजी कर रहे हैं. प्रवीण विटपल, संतोष विटपल, 2 भाई खेल रहे एक टीम में. पहले संतोष विटपल का खेल आपने देखा जो लेफ्ट हैंडर है, और अब प्रवीण विटपल आए हैं बल्लेबाजी करने के लिए. वो राइट हैंडेड बल्लेबाज, मैन फ्रॉम पिंपली. सौरभ पवार अगेन आपका पीछा कर रही है. बेहतरीन फील्डिंग आप कर रहे हैं. बहुत बार क्या होता है जब आप खराब फील्डिंग करते हैं तो गेंद आपका पीछा करती है, लेकिन अभी फिलहाल देखिए जो लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है सौरभ पवार, जिन्होंने उम्दा फील्डिंग की, उच्च कोटि की फील्डिंग की है. एक रनिंग और स्टनिंग कैच लिया, उसके बाद में गेंद इनका पीछा कर रही है. निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. 2 गेंदे शेष. स्कोर 59 पर 59 रन 4 विकेट के नुकसान पर. ओंकार 6 पर खेल रहे. प्रवीण विटपल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. पीजी स्पोर्ट और युमांश
युवा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। दोबारा वही खिलाड़ी जिनके बारे में हम चर्चा कर रहे हैं, सौरभ पवार। ओ बहुत अच्छा थ्रो, नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज बैक टू द पेबल जाएंगे। रन आउट का विकेट प्रवीण बेटमल गॉन। साठ रन 5 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष है इस पारी की। बीजी 11 कैप्टन और युवा 11 कप्तान, आपको टॉस के लिए तैयार रहना है। इस आखिरी गेंद के बाद टॉस किया जाएगा। इस ओवर की अगली गेंद अमन द्वारा 60 रन 5 विकेट के नुकसान पर। टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, आंसर पर खेलना चाह रहे थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए। स्क्वायर लेग पर गेंद को उठाया गया, सिंगर के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 61, 5 विकेट के नुकसान पर विशु 11 चिपलून पहले बल्लेबाजी करते हुए नील नाइट के सामने 62 रनों का लक्ष्य रखा गया है। 62 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो तो आने वाला समय बताएगा। नासिम फकी ने बहुत शानदार बल्लेबाजी की, धुआंधार बल्लेबाजी, 41 रन बनाए और इस मुकाबले में इन्होंने जान डाली है। लाजवाब प्रदर्शन इनका रहा है। और फिलहाल अगर देखें तो आप स्क्रीन पर उनकी बल्लेबाजी देख रहे थे, कमाल की बल्लेबाजी। ये तो थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके गेंद को खेला गया था, ऑफसाइड पर अपर कट, वो ज़बरदस्त स्ट्रोक था। उसके बाद में हुक किया गया था ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर दर्शनीय स्ट्रोक। आकर्षक बल्लेबाजी रही है इस मुकाबले में बैटर नाजिम फकी द्वारा। गजब का प्रदर्शन, इंडिविजुअल हाईएस्ट स्कोर होगा, 41 रन इन्होंने बनाए। कल यश आगरे ने धुआंधार बल्लेबाजी की थी, 35 रन बनाए थे। और सौरभ पवार के बारे में क्या कहना, इन्होंने बहुत बढ़िया फील्डिंग भी की है। तो दानिश 1 रन, नाजिम फकी के 41, संतोष 10, अनिप अपना खाता नहीं खोल पाए, प्रवीण 1 और ओंकार 7। अब एक बार फिर 62 रनों का टारगेट है, तो चलते टॉस बॉक्स में। टॉस का समय भी हो गया, तो टॉस की तरफ जाएंगे। ये बॉलिंग विश्लेषण आपके स्क्रीन पर है, बादल चौधरी हमारे साथ जुड़ेंगे। थँक्यू प्रशांत सर. युवा स्पोर्ट्स आणि पीजी स्पोर्ट्स बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकर या, टॉससाठी आपल्यासाठी वेळ राखीव ठेवला आहे. आदरणीय तेजस्वी कोरगावकर साहेब मंचावर उपस्थित आहेत. अगदी थोड्याच वेळात ते मान्यवर कक्षामध्ये येतील. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. पीजी स्पोर्ट आणि युवा स्पोर्ट बोथ कॅप्टन. थँक्यू प्रशांत सर. आपण टॉससाठी जाऊया. युवा स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन महेश डांगे उपस्थित आहेत. पीजी स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन निवृत्ती भोसले उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय तेजस्वी कोरगावकर साहेब आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावं. किंग आणि ट्रिपल ए असा कॉल आहे.
आदरणीय तेजस्वी कोरगावकर साहेब ज्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. बिया किंगचा कॉल आलाय निवृत्ती भोसले यांच्याकडून आणि बघूया बिया किंग. तेजस्वी कोरगावकर साहेब आपले आभार. मी आपल्याला विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं. निवृत्ती आपण टॉस जिंकताय आपला डिसिजन. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल आमचा. कालपासून हा 10वा सामना आहे. 10व्या सामन्यामधील पहिला कॅप्टन जो टॉस जिंकून बॅटिंग घेतोय. काही विशेष कारण? गोलंदाजी घेतली. बॉलिंग घेतली त्यांनी म्हणजे पुन्हा एकदा मळलेली वाट आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना 32 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 62 धावा. काय वाटतंय याच्या दरम्याने प्रतिस्पर्धी टीमला कुठे थांबवायला आवडेल? नक्कीच 40 ते 45 धावापर्यंत थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचा बॉलिंग अटॅकिंग देखील चांगला आहे, त्यामुळे 40 ते 45 धावा आम्ही सहजपणे चेस करू शकतो. काय वाटतंय पिच कालपासून आजपर्यंत बॅटिंगला फेवर करतंय की बॉलिंगला? बॉलिंगलाच फेवर करतो. तुमच्या टीममध्ये बॉलिंगची जबाबदारी कोणावर असेल? आमच्याकडे सिद्धार्थ नार्वेकर, प्रसाद आरेकर, मी स्वतः, सूरज असेल, असे 4 गोलंदाज आहेत आमच्याकडे चांगले. रेनी क्रिकेटमधील ही मानाची स्पर्धा, काय सांगशील निवृत्ती या स्पर्धेबद्दल? नक्कीच ही स्पर्धा अतिशय सुंदर असे आयोजन या ठिकाणी आपल्याला गेली 3 ते 4 वर्ष चॅम्पियन्स ट्रॉफीचं पाहायला मिळतं आहे. एक सुंदर असे आणि खेळायला सुद्धा या ठिकाणी मजा येते, त्यामुळे आयोजनाला सुद्धा माझ्याकडून बेस्ट ऑफ लक असेल. धन्यवाद. धन्यवाद निवृत्ती. आपण जाऊया महेशकडे. महेश, पहिलाच सामना या स्पर्धेतील आणि आपल्याला करायची बॅटिंग. 5 ओव्हरची इनिंग आहे. काय दिसतंय डोळ्यासमोर आकडा? सर प्रथमतः मी चॅम्पियन ट्रॉफी सीझन 5 सर्व आयोजकांना शुभेच्छा देईन. एक रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना एक चांगलं प्रोत्साहन, चांगलं स्टेज या ट्रॉफीने तयार केलं आहे. आम्ही प्रथमतः बॅटिंग असताना कमीत कमीत 1 किंवा जास्तीत जास्त 60 रन मारण्याचा प्रयत्न करू. महेश, 60 रन 5 ओव्हरमध्ये करायच्या आहेत, किमान 12ची सरासरी. बॅटिंगची जबाबदारी कोणावर असेल? माझ्याकडे खूप बॅट्समन आहेत. अनिकेत आहे, अनूप आहे, बंटी आहेत रेग्युलर प्रॅक्टिस आहेत. ॲक्च्युअली मैदान आहे, प्रत्येकाने तर प्रयत्न करणारच आहोत. मोठमोठे चांगले संघ या स्पर्धेतून बाद झाले. या पिचबद्दल मनात काही भीती, दहशत तयार झाली? नाही सर, क्रिकेटची आवड असल्यामुळे खूप वर्षापासून क्रिकेट खेळतो आहे. उलट चांगला टीम किंवा चांगले खेळाडू समोर आले तर खेळायला आणखीन प्रोत्साहन मला मिळतं. आणि मी आणि प्रवीण दादा ही युवा स्पोर्ट टीम आम्ही खूप वर्ष चालवत आहोत. प्रवीण दादा आता थोडंसं एक मागे दुःखद घटना घडली, त्यामुळे माझ्यासोबत नाही आहे. पण माझी जबाबदारी युवा स्पोर्ट टीम ही चालवणार आणि नवीन मुलांना तयार करणार. थँक्यू महेश. आपल्याला बॅटिंग करायची आहे. थँक्यू निवृत्ती. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचे आहे. दोन्ही कॅप्टनला, दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे ऐकूया आवाज पुन्हा एकदा प्रशांत आदवडे आणि सोबत चंदू शेटे सर. थँक्यू. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा कोकणामध्ये आणि कोकणातील ही मानाची स्पर्धा पावसाळ्यातील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवलं गेलेलं आहे. सीमा रेषा पार. षटकार. आहे या गोलंदाजाकडे कमबॅक करावं लागेल आणि समोरही तेवढेच 2 जबरदस्त बॅटर पाहायला मिळत आहेत. हा बॉल थोडासा वेगात टाकला होता. एका बाजूला जर पाहिलं तर सुमित कदम आणि त्याचबरोबर कुंदन रोहिलकर ही रत्नागिरी जिल्ह्यातील 2 महत्त्वाची नावं आहेत गुहागरची. त्यांनाच आपण बॅटिंगसाठी पाहतोय, परंतु जुनेद देखील काही कमी नाही आहे. जुनेदचा वेग ही जुनेदची ओळख राहिलेली आहे आणि यष्टीरक्षक राजा चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळेल. रत्नागिरी जिल्हा म्हटलं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण येते. सावर्डेची स्पर्धा, नुकतीच रत्नागिरी प्रीमियर लीग झाली आहे. रत्नागिरीला नुकतीच चिपळूणला सुद्धा पावसाळी स्पर्धा झाली. आता गोळकोट या ठिकाणी अनिप रुमाणी यांची. आणि आता आणखीन एक मोठी स्पर्धा. पिक केलाय बॉल. कुंदन आहे, सितारा आणि त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल लांब जातोय. जा शोधून आणा बॉल. षटकार.
कमबॅक करावं लागेल. ही चिपळूणची मुलं सुद्धा काही कमी नाही आहेत. विशू 11 चिपळूण. राजा चव्हाण आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नील नाईट गुहागर. जवळचे दोन्ही तालुके आहेत, महत्वाचे आहेत. हो 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 हो, वेगवान चेंडू आणि काय पाठीमागे यष्टांचे एफर्ट्स दाखवलेले आहेत. जबरदस्त एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. राजा चव्हाण यांचे हे यष्टांच्या पाठीमागचे एफर्ट्स आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. बॉल बराचसा दूर गेला होता आणि तिकडे वा 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 वा. अहो पोलीसवालेत आरोपी सोडत नाहीत तर बॉल थोडी सोडणार आहेत. चौदा धावा धावफलकावर. 62चा करायचा आहे पाठलाग. ओ हो हो हो, या वेळेला काय बॉल टाकलाय. जबरदस्त टर्न देखील होताना पहिला मिळालाय आणि जुने दिसानी हे नावच जबरदस्त आहे. महत्वाची विकेट आलेली आहे. धक्का बसलाय पहिला. ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होता ते पहिल्याच बॉलवर माघारी परत आहेत. पहिली विकेट, पहिला धक्का. ही रत्नागिरी नगरीमध्ये दीपक पवार साहेबांनी मात्र या स्पर्धेला पुरस्कृत केलंय. को पॉवर्ड बाय श्री साई स्पोर्ट्सच्या वतीने मात्र ही स्पर्धा SSS जो ब्रँड आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मग दीपक मोरे असतील, त्याचबरोबरीने दिवा मयेकर असतील, सोनमताई चव्हाण, गिरीश कोचरेकर, दिनेश माईन आणि दिनेशजी माईन आणि त्याचबरोबरीने आम्ही या सगळ्यांचे मनापासून आभारी आहोत आणि घेऊन जातोय मॅचच्या दिशेने. आता बॉलिंगसाठी पहिली ओव्हर संपलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 14. ही मॅच ऑन आहे, दोन्ही टीमच्या बाजूने आहे. गुहागरवाले सुद्धा काही कमी नाही आहेत आणि चिपळूणवाले सुद्धा काही कमी नाही आहेत. या दोन्ही टीमचं रत्नागिरी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी स्वागत असणार आहे. पावसाळ्यात कोकणातील क्रिकेट आता बहरायला लागलंय. नुकतीच मालवण कट्ट्याला सुद्धा मयूर स्पोर्टची स्पर्धा झाली, चिपळूणला स्पर्धा झाली. स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन तिकडे मिळणार आहे. चिखलातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट. परंतु गेल्या वर्षीची स्पर्धा आठवते. पाऊस एवढा होता आणि काही खेळाडू 2-2 फॉर्मॅटमध्ये खेळले, अक्षरशः आजारी पडले. एवढा पाऊस होता गेल्या वर्षी. अगदी मोठ्या प्रमाणावर पाऊस पाहायला मिळाला होता. अपेक्षा करूयात येणाऱ्या कालावधीमध्ये तो पुन्हा येईल आणि मग मजा येईल. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पाण्यामध्ये थबकतोय. 1 रन आणि प्रमाणे तिकडे पोहोचतायत. फेकी करतायत तोपर्यंत 2 रन तिकडे मिळत आहेत. तिसरीचाही कॉल दिला जातोय अतिशय जलद गतीने. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. tenniscricket.in वर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. नील नाईट गुहागर आणि दुसऱ्या बाजूला विशू 11 चिपळूण यांच्यातील सुरू असणारा हा महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील मॅच नंबर 2 आपण पाहतोय. जिल्हानिहाय क्रिकेट आहे, म्हणजे एका जिल्ह्यातील तुम्ही एक वेगळा फॉर्मॅट आहे सर हा. पूर्वी रायगडमध्ये रायगड ओपन म्हणून असा एक फॉर्मॅट चालायचा आणि आता मात्र या फॉर्मॅटच्या माध्यमातून सुद्धा मग सिंधुदुर्गाची टीम दाखल झाली आहे आणि बबल नाईक, दाजी नाईक, प्रजेश रावले असे तारे सितारे सिंधुदुर्गाचे सुद्धा इकडे आलेत. माझ्यामध्ये कोल्हापूरची सुद्धा टीम काल पाहायला मिळाली. ओहो, काय मारलाय, उचलला आणि फेकून दिला हा बॉल. पाहूया किती धावांसाठी असेल. पंचांचा इशारा येतोय, 1 धावेसाठी आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगण आणि त्यावर सुरू असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी आणि याची चर्चा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस या स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा.
एक धाव मात्र तिकडे कळवली जाते. 62चा पाठलाग करायचा आहे. मॅच दोन्ही टीमसाठी आहे. विश्वनाथ लिंगायत आणि अक्षय कोळंबेकर पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या हे दोन्ही पंच खूप चांगले चर्चेत आहेत. अगदी विश्वनाथ लिंगायत जर पाहिलं तर प्रेसिडेंट कप, PSPL, इंडिया कप बिहार या विविध स्पर्धांमध्ये पाहायला मिळाले. +1. ओमकार मोरे म्हणजेच बाबा मोरे या नावाने प्रसिद्ध असणारा हा चिपळूणचा ख्यातनाम गोलंदाज आज चिपळूणच्या रामपूरचे सुपुत्र आणि भारतातील ख्यातनाम समालोचक ज्यांचा 13 राज्यांमध्ये समालोचन ऐकायला आपल्याला मिळालेलं आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. बॅटच्या कडेला बॉल लागला आणि पाठीमागे जाईल. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. बावाने आतापर्यंत चांगलं षटक टाकलंय. त्याचं कारण आहे मोठा फटका या ओव्हरमध्ये नाही आलाय. एक हिंदी भाषेतील महान समालोचक प्रशांत आदवडे सरांचा आवाज आपण ऐकाल तर दुसऱ्या बाजूला मालवणी समालोचनाचे बादशहा आज या दोन्ही दिग्गजांबरोबर समालोचन करण्याची संधी मिळते. बाबा मोरे हा बॉल सुद्धा थोडासा लांब आपटला आणि लांब आपटल्या कारण ज्या वेळेला अशा पद्धतीचे ग्राउंड असतात पाठीमागे डिक्लेअर तर स्ट्रोक खेळण्याची पोझिशन आपली जर थोडंसं आतमध्ये घुसून असेल तर अशा वेळेला खेळलेले स्ट्रोक लांबच्या बॉलचे ते जर कंट्रोल नसतील तर पाठीमागे डिक्लेअरमध्ये जातात. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं सुद्धा ज्यावेळेला पाठीमागे लॉक ग्राउंड असतात त्यावेळेला आखूड टप्प्याचा मारा केला जातो आणि इकडे स्ट्रोक खेळले जरूर जात आहेत. प्रत्येक बॉल हा मिडल सुद्धा केला आहे हेही तेवढंच महत्त्वाचं. परंतु एक आले 4 सिंगल आले त्या ओव्हरमध्ये. 23 धावा धाव फलकावर मॅच बनू लागलेली आहे आणि मॅच जर का चांगली झाली तर आमच्या प्रेक्षकांना आवडते. रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा येण्याचा योग येतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या अगोदर करण्याचा योग आला आणि भारतातील आघाडीची स्पर्धा आणि याही स्पर्धेला लगातार दुसऱ्या वर्षी सोनमताई गिरीजादा आपण संधी दिली त्याबद्दल आपलेही आभार. 23 धावा धाव फलकावर आहेत. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ बलाढ्य. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या. या ओव्हरमध्ये थोड्याशा बावाने कंट्रोल केल्या. ओमकार मोरे म्हणजेच बाबा मोरे हा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळला जरूर परंतु तिकडे 1 रन मिळणार आहे. या ओव्हरमध्ये आल्या 10 रन आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 24. 62चा करायचा आहे पाठलाग म्हणजे अजूनही 3 ओव्हरमध्ये करायच्या आहेत त्या 38 धावा 3 ओव्हरमध्ये करायच्या आहेत. मॅच रंगणार आहे कारण कुंदन मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि साथ देतात यश. दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 24 धावा झाल्यात. 18 चेंडूमध्ये 38 करायच्यात.
18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. मॅच जबरदस्त होणार आहे. ऑप्टमच्या बाहेर एक वेगवान बॉल टाकलेला आहे. बॉल जाईल एसटी रक्षकाच्या दिशेने. व्हाईट बॉल. कैफ पुरवणकर बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाज आहेत. यश आणि कुंदन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गुहागरसाठी. जिल्हा ओपन आहे आज. हो 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 हो, पुन्हा एकदा वेगवान बॉल, परंतु पाठीमागे मार्गस्थ होतोय. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातो आणि त्या प्रयत्नात रनआउटची विकेट आलेली आहे. पाठीमागे चपळता दाखवली गेली आणि आणखीन एक धक्का रनआउटच्या स्वरूपात दुसरी विकेट. डिक्लेअर कळवलं जातोय. पाठीमागे डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला कारणाने तिकडे डिक्लेअर रन कळवलं जातोय. एक धाव डिक्लेअरची कळवली जाते पंचांकडून. काय बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि यश आणि समोर जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला कुंदन रोहिलकर ही जोडी आहे. गुहागरची टीम जबरदस्त आहे आणि चिपळूणची टीम सुद्धा काही कमी नाही आहे. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी. वेगवान बॉल, त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. एकाच्या हातातून तो निसटला होता आणि मग राजा चव्हाण यांनी पकडलेली कॅच पाहायला मिळाली. विकेट आली आहे. काल जिता स्पोर्ट्स वरवडे टीमने बाजी मारलेली आहे. पाहूया आज काय होईल. हो 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 हो, केलाय पुल. गेल्या गेल्या काय ठोकलाय, लांब लचक मारलाय हा फटका. सीमा रेषा पार. षटकार. बहादूर कोतलूचा असणारा हा सिक्सर किंग मैदानात गेल्या गेल्या ओमकारने सांगितलं मी आलो आहे. आणखीन एक समोरच्या दिशेने मारलेला फटका पाहायला मिळतोय आणि हाही बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. कडक चौकार.
काय मॅच चालली आहे जबरदस्त. असाच सामना प्रेक्षकांना पाहिजे होता. 14 बॉलमध्ये 26 पाहिजेत. ओमकार आल्या दोन मोठे फटके खेळले, परंतु आता कैफलाही कमबॅक करावं लागेल. गुहागर विरुद्ध चिपळूण असा सामना रंगतोय रत्नागिरी नगरीमध्ये. महाराष्ट्रातील आघाडीचा जिल्हा म्हणून देखील रत्नागिरी ओळखलं जातं. हो आणखीन एक पूल, परंतु या वेळेला पकडली जाते कॅच. विकेटचं पतन, याला म्हणतात कमबॅक. त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. मैदानात गेल्या मोठे स्ट्रोक खेळले आणि माघारी परतले, परंतु आता पाहूयात काय होईल. नवीन बॅटर मैदानात निघालेत. सौरभ जगताप सावर्ड्याचे खेळाडू आहेत. जिल्हा ओपन असल्याकारणे जिल्ह्यातलं कोणत्याही खेळाडू तुम्ही तुमच्या टीममध्ये खेळू शकता. असं काही नाही की गुहागरची टीम आहे म्हणजे सगळे गुहागरचेच प्लेअर पाहिजेत. हा एक वेगळा फॉर्मॅट आहे आणि आयोजन कमिटीचं कौतुक. हा फॉर्मॅट सुद्धा खूप चांगला आहे आणि येणाऱ्या फॉर्मॅट कालावधीमध्ये या फॉर्मॅटच्या सुद्धा मॅचेस होतील आणि झाल्याही पाहिजेत. सौरभ जगताप पाहूया. मॅच चांगलीच रंगली आहे. 13 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातील हा रंगतदार सामना पाहायला मिळतोय. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी. आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर. सकाळपासूनच मनावर घेतलंय. खूप छान. दर्शना मॅडम आमच्याबरोबर स्कोरिंगसाठी जुडल्या गेलेल्या आहेत. ख्यातनाम स्कोरर म्हणून त्यांचीही महाराष्ट्रभर ओळख आहे. आणि आता जाऊयात मॅचकडे जिथे मॅच चांगलीच रंगली आहे. 12 बॉल 20. बी अ किंग ओव्हर. 14चं टार्गेट आहे. 14 जर नाही झाल्या तर 4 धावा मायनस होतील. त्याच्यामुळे या ओव्हरवर मॅच अवलंबून असणार आहे. बॉलिंगसाठी येत आहेत दानिश. पहिलाच बॉल काय टाकलाय, जबरदस्त. दानिश इशानी आणखीन एक चिपळूणचे जबरदस्त खेळाडू आहेत. डॉट बॉल आलाय. समीकरण बदलत आहे. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. म्हणजे 14 केले तर 4 प्लस, 14 नाही केले तर 4 मायनस. त्याच्यामुळे फिल्डिंग टीमला या ओव्हरमध्ये 14 नाही करू द्यायची ही रणनीती असणार आहे. पाहूया काय घडतंय. एक बॉल डॉट आला, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आलेला आहे. कुंदन रोहिलकर 17 बॅटिंग करतायत. जिल्ह्यातील ख्यातनाम खेळाडूंमध्ये कुंदन रोहिलकर, अबलोली हे सुद्धा नाव घेतलं जातं आवर्जून. पाठीमागे थोडासा
कट देखील होताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांनी चांगले एफर्ट दाखवले परंतु रन नाही रोखू शकले. रन आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. पहिल्या 2 बॉलमध्ये 2च रन झालेले आहेत. हे 4 बॉल खूप निर्णायक असणार आहेत या मॅचच्या दृष्टीने. बोनस कुणाला मिळणार, रन प्लस होणार की रन मायनस होणार, हेच पाहायचं आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढू लागलेली आहे. आजचा दिवस या चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीचा. हो, आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. वा वा वा, या मॅचच्या दृष्टीने खूप निर्णायक असणारा हे षटक. आणि जे जसं दिलं ना दानिश यांच्या हातामध्ये, त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली. परंतु एखादा मोठा फटका सुद्धा लागणार आहे, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 रन आलेले आहेत. हे 3 बॉल खूप महत्त्वाचे असणार आहेत. सौरभ जगताप, कुंदन रोहिलकर. सौरभची सुरुवात षटकाराने झाली होती. बॉलला थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न करतायत ते सुद्धा. मैदान छोटं आहे परंतु मजा आहे या मैदानातील क्रिकेटची. बिग हिट, परंतु दिशा पाहूयात कोणती आहे. आणि दिशा अगदी पाठीमागे आहे. 1 रन तिकडे मिळणार. धावसंख्या, हे 2 बॉल महत्वाचे आहेत. या 2 बॉलमध्ये एक तरी 6 पाहिजेच पाहिजे, कारण 14चं टार्गेट आहे आणि ते जर नाही अचीव केलं तर तुमचे 4 मायनस होणार आहेत. आणि जरी 14 नाही झाले तरी तुम्हाला जवळपास तरी जावं लागेल. पाहूया. आणि 14 झाले तर आणखी चांगलं. पाहूया, त्यासाठी मोठे फटके पाहिजेत. 45 झालेत. हो हो हो, याही वेळेला बॅटची कडा घेतली जाते. बॉल पाठीमागे जातोय. 1च रन मिळणार आहे. या ओव्हरमध्ये 4 आलेले आहेत. आता हा बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि समीकरण बदलताना देखील पाहायला मिळेल. दानीच्या आता दिलेला चेंडू योग्य वेळेला तो मात्र महत्त्वाचा राहिला. परंतु सौरभ देखील काही कमी नाहीये. सौरभला खेळावं लागेल. कुंदनला खेळावं लागणार आहे. गुहागरवाले सुद्धा हार मानणार नाहीयेत आणि चिपळूणवाले सुद्धा हार मानणारे नाहीयेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आहे. वाह, काय बॅलन्स केलंय स्वतःला आणि पकडली तिकडे कॅच. आणि काय ओव्हर टाकली आहे. या ओव्हरमध्ये रन आले ते फक्त 4 आणि त्याच्यामुळे हे 4ही रन मायनस सुद्धा होतील, कारण 14चं टार्गेट आपण अचीव केलेलं नाहीये. आणि आता 6 बॉलमध्ये 20 पाहिजेत. अशक्य नाहीये. कुंदन सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे मॅचचा टर्निंग पॉईंट षटक राहिलं हे दानिशांचं. डीजे वाजवा. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकासाठी आले आहेत ओमकार मोरे म्हणजेच बावा मोरे. पाहूया. कुंदन काही कमी नाहीये. जर का पहिल्या 1-2 बॉलमध्ये 6 आला, मॅच मध्ये मजा येईल. आणि तो कुंदनला मारावा देखील लागणार आहे. बाबासारखा अनुभवी खेळाडू. हा, पाठीमागच्या बाजूला काही खेळाडू उभे आहेत. आपण तिकडनं सगळ्यांनी बाजूला व्हायचंय, याची नोंद घ्यायची आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. कुंदन रोहिलकर. षटकार त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये. गुहागरचं नाव मात्र कोकणामध्ये केलंय कुंदनने. आणि आता तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहे. समोर ओमकार मोरे, बावा. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर खेळलेला स्ट्रोक, परंतु जातोय हातामध्ये. कुंदनला बाद करण्यात यशस्वी राहिलेत बावा मोरे. विकेटचं पतन.
20, परंतु मित्र हो क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागतं. षटकाराची भाषा जर बोलली तर अजूनही मॅच येऊ शकते. नील नाईट गुहागर, दुसऱ्या बाजूला विशू 11 चिपळूण यांच्यामध्ये सुरू असणारी मॅच. ओमकार मोरे चांगली कामगिरी करतायत. चिपळूण खडपोली एक्सप्रेस, ओमकार मोरे म्हणजे बावा यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेले आहेत सौरभ पवार. आता बॅटिंगची पॉवर त्यांना दाखवावी लागणार आहे. गेल्याही वर्षी या स्पर्धेतील खूप सारे क्षण आमच्या आठवणीत आहेत. बऱ्याच खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आणि या वर्षी काय होतंय आपल्याला पाहायचंय. याही वर्षी प्रचंड उत्कंठा या स्पर्धेची सगळ्यांनाच लागली आहे. हो, पुल करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायला गेले, रन नाही मिळणार आहे. पहिल्या डावात जर पाहिलं तर चिपळूणचा सिक्सर किंग नाझिम फकी यांनी केलेल्या 41 धावा निर्णायक राहिल्या. दुसऱ्या डावात एक मिडन ओव्हर सुद्धा आली असंच म्हणावं लागेल, कारण त्या ओव्हरमध्ये रनच नाही आली आहे, जी केली होती दानिश इसानी यांनी. आणखीन एक वेगवान बॉल स्टंपच्या समोर सापडले. ओमकार मोरे बावा घेत आहेत विकेट. बी अ किंग ओव्हरने ह्या मॅचचं गणितच बदलून टाकलं. 12 बॉल 20 आली होती मॅच. त्याच्यानंतर मात्र 4 धावा केल्या, त्याच्यामुळे 4ही मायनस झाल्या. आणि आता 20ची आवश्यकता असताना जर पाहिलं तर पहिले 3ही बॉल डॉट आले, 2 विकेट आलेले आहेत. आता 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 20 पाहिजेत. प्रेक्षक आहेत मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीची बातच न्यारी असते. रत्नागिरीचा हापूस, रत्नागिरीचा निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे, गणपतीपुळे, असं खूप सारं रत्नागिरीत आल्यानंतर तुम्हाला पाहण्यासारखं आहे. आवर्जून अजूनही जर पाहिलं तर आता केवळ मॅचची औपचारिकता पाहायला मिळते. विशू 11 चिपळूण हा संघ बलाढ्य संघ आहे, चांगली कामगिरी केली. नो डाऊट मॅच चांगली. 12 बॉल 20 म्हणजे गुहागरवाल्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली, परंतु कुठेतरी बी अ किंग ओव्हरमध्ये मॅचचं गणित बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे, ज्याहीमध्ये 2 बलाढ्य टीम पाहायला मिळतील. लांबून खेळलाय हा बॉल आणि काय मारलाय, खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. हा फटका खेळलाय खरा, परंतु मॅच जिंकली गेलेली आहे विशू 11 चिपळूण संघाने. अभिनंदन, खूप चांगला खेळ आपण दाखवलात आणि हा सामना जिंकला जातोय. अभिनंदन, चांगली फाईट केली या ठिकाणी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नील नाईट्स गुहागर टीमने, परंतु बी अ किंग ओव्हरने मॅचचं गणित बदलून टाकलं आणि हा सामना 12 धावांनी जिंकला गेलेला आहे विशू 11 चिपळूण. डीजे सामनावीराचा पुरस्कार घोषित केला जातोय, ज्यांनी
41 धावांची लाजबाब खेळी फक्त 16 बॉलमध्ये केली, ज्यामध्ये 4 षटकार 3 चौकार पाहायला मिळाले. चिपळूणचा सिक्सर किंग नाझिम फकी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी. आणि जाऊयात आता आपण बादल सरांकडे यानंतरच्या मान्यवरांचे सन्मान अथवा त्याचबरोबर सामनावीरसाठी. धन्यवाद.